आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। साक्री शिर्डी महामार्गावरील वृक्षतोडीनंतर नव्या लागवडीचा विसर, वृक्षतोडींकडून नाराजी। साक्री ते शिर्डी या महामार्गाच्या सिमेंट रस्त्याच्या कामासाठी काही वर्षांपूर्वी रस्त्यालगत उभ्या असलेल्या अनेक जुन्या मोठ्या झाडांची कत्तल करण्यात आली होती। रस्त्याचे रुंदीकरण आणि सिमेंटीकरण करताना प्रवाशांच्या सुरक्षिततेसह वाहतुकीची सोय लक्षात घेऊन हे काम करण्यात आले होते। मात्र त्यावेळी तोडण्यात आलेल्या वृक्षांच्या बदल्यात नव्याने झाडांची लागवड करून त्यांचे संगोपन केले जाईल असे आश्वासन संबंधित विभागाने दिले होते। प्रत्यक्षात आजपर्यंत या मार्गावर एकही नवीन वृक्ष लावण्यात आलेला दिसून येत नसल्याने परिसरातील पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। महामार्गालगत पूर्वी असलेली हिरवाई नाहीशी झाल्याने या मार्गावर उन्हाळ्यात तीव्र उष्णतेची तीव्रता अधिक जाणवत असून प्रवाशांनाही त्याचा त्रास सहन करावा लागत आहे। तसेच पक्षी व इतर लहान प्राण्यांचे नैसर्गिक अधिवासही नष्ट झाल्याने पर्यावरणाचा समतोल बिघडत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे। वृक्षप्रेमींच्या मते केवळ विकासाच्या नावाखाली वृक्षतोड करून चालणार नाही, तर त्याच प्रमाणात नवीन वृक्षांची लागवड करून त्यांचे जतन करणे ही संबंधित विभागाची जबाबदारी आहे। शासनाने पर्यावरण संरक्षणासाठी विविध योजना जाहीर केल्या असल्या तरी प्रत्यक्ष अंमलबजावणीत मात्र मोठी तफावत दिसून येत आहे। आता पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय। झाडे लावण्यासाठी हीच योग्य वेळ मानली जाते। त्यामुळे साक्री शिर्डी महामार्गालगत पावसाळ्याच्या सुरुवातीलाच मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करून त्यांचे नियमित संगोपन करावे अशी जोरदार मागणी वृक्षप्रेमींसह स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे। अन्यथा आंदोलनाचा इशारा काही पर्यावरण प्रेमींनी दिलाय। BV न्यूज महाराष्ट्रासाठी सहसंपादक श्लोक भांबरे।